पंपा नदीक परत एकदा आयलो पूर। कित्येक वर्सां सतत ह्या नदीक पूर येता। हांगा बांदिल्ल्या पुलाची उंची कमी आशिल्ल्यान पावसाक लागून सतत हांगा पूर येवन गावातल्या लोकांक बरेच त्रास पडटात। हाका लागून दोन गावां मदलो संपर्क तुटता आणि अलीकडच्या लोकांक पलीकडेन वचूंक मेळना। जर कोणूय दुयेंत पडलो जाल्यार ताका दोतोरा कडेन लेगीत व्हरपाक हांगासरल्यान मेळना। म्हणून हांगा नवो पूल बांदचो अशी मागणी लोकांनी केल्ली। मात आज परत हांगा पुराची परिस्थिती जावन भुरग्यांक शाळेक वचूंक मेळुना। भुरग्यांच्यो परीक्षाय चुकल्यो। दर वर्सा पावसाक लागून 2 ते 3 आठवडे तरी आमकां अशेच त्रास सोंसचे पडटा अशें स्थायिकांचें म्हणणें। कालपासून पडलेल्या खूप मोठ्या पावसामुळे आमच्या पुलार पाणी इल्लेलें आसा। आमकां येवपाक वचपाक मेळना। ही आमची दर वर्साची परिस्थिती आहा। आमकां 2-3 आठवडे आमकां अशें घरा रावचे पडटात ह्या पाणयामुळे। आणि आमचे खूप मेन म्हटल्यार आमची शिक्षणाचे खूप हाल जातात ह्या पाणयामुळे। कालपासूनच माझी एग्जाम स्टार्ट जाली आणि परीक्षेचा टेन्शन घेवपाची गरज ना असा शैलेंद्र झुंबरे सरान सांगलेलं आसा। कारण पुरामुळे जी भुरग्यांचं नुकसान जाता एग्जामीचा तेंकां टेन्शन घेवपाची गरज ना असा शिक्षण संचालक शैलेंद्र झुंबरे सरान सांगला। आणि तेंची मी सगळ्या भुरग्यांच्या वतीन तेंचे खूप आभार मानता। माझो आजो स्वातंत्र्य सैनीक आसलो आणि माझी आजी सध्या हयात आसा। पूण तिच्या औषध पाणयाचो आसा तो तिका टायमार मेळना। कित्याक तर पाणी भरल्यामुळे ती औषधां आमकां रेग्युलर हाडपाक मेळना। आणि माणुसकीच्या दरम्यान सरकारान मातशी आमची देख घेवपाची ह्या पुरा खातीर। माझ्या बरोबर माझे 2 भयणी आसात। एक माझी भयण वळप्या शिकता आणि एक माझी भयण तोरशा शिकता। माझ्या बरोबर तेंचे बी नुकसाण जाले। आणि ह्या पाणयामुळे जी आमची रोज आमकां लागणारा जो सामान आसा तो आमकां हाडपाक मेळना। अचानक पाणी इल्यामुळे दूध भाजीपालो आमकां हाडपाक मेळना। तेच करून आमची लायट जी आसा ती सारकी नासता। म्हटल्यार 1 दीस येता 2 दीस येना 2 दीस येता 3 दीस येना। त्या बरोबर आमकां नेटय जे आमकां वायफाय कनेक्टिंग आहा ते वायफायूय आमचे सारके येयना।